राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता हॅलो थोडा मेन आवाज मोकळा जरा हॅलो समोर अरे फॅनचा आवाज जातोय काय ते माहिती नाही कूलर इकडं नाही कूलर राहू दे अरे निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार वर्म चुकोनाय निर्धार वर्म चुकोनाय निक्षण विचारे विश्वास निष्ठाव निचर विठ्ठले विश्वास निष्काम निचर विठ्ठले विश्वास निष्काम निचर विठ्ठले विश्वास
वासाने काजे वासाने काजे ऐसा कोणी उपेक्षिला तुकामणे आईचा कोणी उपेक्षिला ऐसा कोणी उपेक्षिला ऐसा कोणी उपेक्षिला ऐसा कोणी नाही केला ऐसा कोणी नाही केला ऐसा कोणी निष्कामनी छळो विठ्ठले विश्वास निष्कामनी छळो विठ्ठले विश्वास छळो विठ्ठले विश्वास निष्कामनी छळो विठ्ठले विश्वास वासाने काशी अहुनये वासाने काशी अहुनये वासाने हेलो 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 त्या माईकचं बटन बंद करा पलीकडे समोरच्या हल हल हल
निकास अनिकास इको कमी आदि पावन वास निकास पावन वास निकास पावन वास निकास निकास पावन वास निकास नय वास अनेकाच हरी पाहून ये बाजन हरी
Ah
Hari 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 Hala कॅमेरा इकडे करतो तिथे हालत यायचे तर मेन जागेवर. तुम्हाला काय अडचण आहे मला. हॅलो अरे हॅलो मेन आवाज हॅलो नाही ते माईकचे बटन बघते कूलरच्या हवा थोडी. निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाची. तुका म्हणे ऐसा कुणी उपेक्षिला नाही ऐकला ऐसा कुणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाची. विडल विडल पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संदाजिया. पंचगुरुपाद अनेक देजा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. थोडा आवाज वाढ मॉनिटरचा आवाज दे जरा. हॅलो द्या मेन आवाज द्या मूळ. हॅलो संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्या आजच्या अभंगातून भक्त कुणाला म्हणायचं, कोणत्या लक्षणानं भक्त हे भक्त पदाला प्राप्त होतात त्या लक्षणाचा विचार करणारा आजचा अभंग विडल. या सावडी नगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सर्वांचं आराध्य दैवत हिरा भारती महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये त्यांच्या पदपर्शने पावन झालेल्या नगरीमध्ये त्यांच्या उत्सवाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं परिपूर्ण होत आहे. इको थोडा कमी करा बोलताना, जरा डबल आवाज येतो, फक्त मेन आवाज दे जरा समोरचा.
हॅलो. कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, शिष्टीवाले, मातवर्ग, पितवर्ग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटामध्ये आदेश, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी, माजी, गावकरी, पंचकृषी, अन्नदाते, सप्त्याचे संयोजक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, हितचिंतक, व्यासपीठ चालक झाले सगळे. आता सगळ्याला धन्यवाद. शेवेला प्रारंभ विडवलं. ज्यांच्या विशेष सौजन्यातून हा सप्ताह संपन्न होत आहे, ज्यांनी जीवाची बाजी लावून सप्ताहाला हे विशेष स्वरूप प्राप्त करून दिलं, अशा आपल्या गावचं वैभव आमचे परमार्थ स्नेही आदरणीय सचिनराव देशमुख आणि दुसरे परमार्थ स्नेही आदरणीय आमचे भाऊसाहेबजी यदवते, या दोन अनमोल रत्नांनी हा भव्य दिव्य सोहळा घडवून आणलेला आहे. मेरे दो अनमोल रतन, एक हे राम एक हे लखन, अशी हे राम लखनची जोडी. आणि एक जीवानं एवढा भव्य दिव्य सप्ताह आयोजित केला. 5 स्टार हॉटेल बघायचे असतील तर मुंबई पुण्याला जावं लागेल, पण 5 स्टार सप्ताह बघायचा असेल तर तुम्हाला सावडीला यावं लागेल. आता ह्याच्यापेक्षा अजून काय सप्ताह मोठा असू शकतो बा, ह्याची काय व्याख्या आपण करू शकतो? काहीच नाही ना, कशाचीच कमतरता नाही. एखाद्या मोठ्याच्या नेत्याला सभेला सुद्धा जेवढा आखीव रेखीव मंडप नसतो तेवढं सुंदर नियोजन आणि इतकं सुंदर कार्यक्रमाचं नियोजनबद्ध आयोजन सचिनराव आणि आमच्या भाऊसाहेबांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केलेलं आहे. म्हणून या दोन वाघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पैशावाली माणसं भरपूर आहेत, पण सत्कर्मासाठीच त्यांची बुद्धी होईल असं काही सांगता येत नाही. परंतु देशासाठी, धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या परंपरेसाठी त्यांनी सगळ्या गावाला सोबत घेऊन हा भव्य दिव्य सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आणि विशेष सगळ्या गावाचंही त्यांना सहकार्य आहे. अन्नदानासाठी पंक्ती वगैरे देणारे सर्व अन्नदाते असतील आणि सगळ्यांच्या सौजन्यातून, सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला प्राप्त झालेली भव्यता आणि दिव्यता विडवलं. या निमित्तानं ज्यांच्या कुशल अशा नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न होत आहे, आपल्या गावचं भूषण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त प्रेरण आदरणीय आमचे गुलाब महाराज भराटे महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे. या निमित्तानं सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे बाळासाहेब महाराज सुरेगावकर मामाई या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राचा लाडका आवाज पंढरीनाथ महाराज कदम, महाराष्ट्राची जोडी नंबर 1 आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही व्यक्तिमत्वांनी अत्यंत सुंदर अशी चाल गायली. आधी करून सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे मुटके महाराज, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आमचे गायनाचार्य आपल्याच परिसरातील आमचे सोमनाथ महाराज राऊत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी मला घडवलं असे माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत आज वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग महामेराव माझे मित्र संकेत महाराज आरोटे, तेही उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट हनुमंत महाराज, तेही उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग सम्राट आणि आमचे वारकरी सम्राट, जुने सहकारी, जुने मित्र आमचे अर्जुन महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगल्या चांगल्या सप्त्याला एक पकवाचे आणि एक गायक मिळत नाही, पण आज सगळी रेलचेलच आहे, कशाचीच कमतरता नाही. असा हा सुंदर सोहळा या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, माझे अत्यंत प्रेम करणारे आपल्या करमाळा तालुक्याचं वैभव आमचे जय श्रीराम महाराजही उपस्थित आहेत. माझे प्रेम करणारे भाऊसाहेब महाराज मोडळे असतील, आमचे पोंदवडीचे सरपंच आमचे राऊत दादा, त्यांची उपस्थिती आहे. आमचे संतोष महाराज भोसले मृदुंगाचार्य, तेही उपस्थित आहेत. आधी करून सर्वच मंडळी, सगळ्यांचं नामोल्लेख करणे शक्य नाही. जेवढ्यांची नावं घेतली किंवा आली तेवढी सगळी देव, आणि ज्यांची नावं राहते ते महादेव, म्हणजे ह्यांचे बी देव. ते हे सांगतोय ज्ञानदेव, तुम्ही आहे ब्रह्मदेव. चांगल्या कामाला वाकटं चलते ते चांगदेव, चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव. विठ्ठल अभंग तुकोबारांचा आहे. आवाज 3 चरणाचा आहे आणि आजच्या अभंगातून तुकोबाराय भक्ताची लक्षणं सांगतात. भक्त कोणाला म्हणायचं, कोणती लक्षणं असल्यावर ती व्यक्ती भक्त पदाला प्राप्त होत असते, याचं विशेष चिंतन करणारा आजचा अभंग. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. पहिल्या चरणामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत, निष्ठा आणि निर्धार.
दुसऱ्या चरणात तुकोबर आणखी 2 शब्द महत्वाचे सांगतात. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास. निष्काम आणि निश्चल. निष्ठा, निर्धार, निष्काम आणि निश्चल या 4 शब्दावर आजच्या अभंगाची बैठक आहे. विठ्ठल निष्ठा हा शब्द असा आहे, मग ती देवावर असू, संतावर असू, एखाद्या व्यक्तीवर असू, समाजकारणातले असू, राजकारणातले असू, पण निष्ठा शब्द जर आयुष्यभर त्या शब्दाचं तंतोतंत जर पालन केलं तर कोणत्या दिवशी आयुष्यात किती मोठ्या पदाला माणूस जाईल हे सांगता येत नाही, पण त्यासाठी निष्ठा महत्वाची. विडवल प्रारब्धामध्ये सुद्धा बदल करण्याची पावर जर कोणत्या शब्दामध्ये असेल तर निष्ठा. कोण म्हणतो प्रारब्ध बदलत नाही? निष्ठा जर असेल तर प्रारब्धाला सुद्धा द्यावंच लागतंय. विडल मी तर म्हणतो या जगातला सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता असेल तो निष्ठा. आणि आता पुढचं विभाग काय का, सध्या समाजात सगळ्यात जास्त हाल जर कोणत्या शब्दाचं चालू असते तोही शब्द निष्ठाचे. कारण निष्ठेला लोकांनी जेवढं मातीत घातलं आणि ह्या राजकीय लोकांनी तर निष्ठा पुरी मातीत घातली. नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाचे, कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाचे, कारण निष्ठा ठेवली नाही. विठ्ठल निष्ठा शब्द सुद्धा आरशात बघून सध्या डसा रडतोय. त्याला फार अपमान वाटतोय की कशामुळे मला निष्ठा नाव प्राप्त झालं बा, कारण लोकांनी निष्ठा ठेवलीच नाही ना. पण ज्याच्या जीवनात निष्ठा आहे त्याच्या जीवनात क्रांती. विठ्ठल म्हणून आमच्या तुकोबाऱ्या सांगतात देवाकडे जायचंय, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे, निज निष्ठे नाम गावे. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे, निज निष्ठे नाम गावे. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. आवाज थोडा. शरण जायचंय, निज निष्ठा म्हणजे पराकोटीची निष्ठा असेल तर ती भक्ती फलद्रूप होते. निष्ठेचेही प्रकार आहेत. ऐका, स्वामी निष्ठा वेगळी, गुरुनिष्ठा वेगळी, पतिनिष्ठा वेगळी आणि भातृनिष्ठा वेगळी. विडल पतिनिष्ठा हे सीतेच्या जीवनामध्ये मालकावर किती प्रेम करावं सीतेकडून शिकावं. 6 महिने सीता अशोकवनात होती. सीतेच्या संगतीत जो राक्षस येत होता तो राममय होऊन जात होता. रामाचंच भजन करायचा. रावण म्हणला माणसं तरी कोणती पाठव, जी जात आहे ती त्याच पार्टीचं होतंय. आणि परत बेहना बी कशाला द्या सोडून. ज्या सीतेच्या भोवतालची राक्षसाचं सोडा हो, झाड जी होती का झाड, ती सुद्धा असं पान हल्ल्यावर जुळजुळ वाजत ती सुद्धा राम राम म्हणत होती. आणि सीतेच्या जवळून गेलेला वारा सुद्धा रामनामाचं चिंतन करत होता. जेथ सीतेची वस्ती घडे तेथ राम नाम स्मरती झाडे. झाड सुद्धा रामनामाचं चिंतन करत होती. किती पतीवर निष्ठा असेल. पतिनिष्ठा सीतेकडून शिकावं. स्वामीनिष्ठा भक्त सम्राट हनुमंतरायांकडून. आपल्या मालकावर किती प्रेम करावं हनुमंतरायांकडून शिकावं. एकदा काय झालं, सीता साहेब भांगामध्ये शिंदूर लावत होत्या. हनुमंतराय तिथं आले. आई साहेब भांगामध्ये काय लावताय? आता सीतेला सांगायचं होतं की हे सौभाग्याचं लेणं हे प्रतीक आहे, पण ज्यांना सांगायचे ते सिंगल. ब्रह्मचार्याला काय सौभाग्य कळणार आहे. मग हनुमंतरायांना रामाची सोडून दुसरी भाषाच कळत नव्हती बरं का. जय श्रीराम महाराज, त्यांना फक्त रामाचीच भाषा कळायची. मग सीतेने रामाच्याच भाषेत उत्तर दिलं. हनुमंतराय हे जर लावलं ना रामाचं आयुष्य वाढतं आणि त्यांना सुख संपन्न लाभतं. हनुमंतराने 2च वाक्य ऐकलं, रामाचं आयुष्य आणि रामाला सुख. डायरेक्ट किराणा दुकान गाठलं, ट्रक भरून शिंदूर गुणी पार्सल. घे गुणी व तांगाव, घे गुणी व तांगाव.
ना प्रभू रामचंद्राच्या पुढे जय श्रीराम. प्रभू रामचंद्र म्हणले आप कोण कोण इतक्या लवकर विसरले का काय? आता तर 24 तोंडाला आलं इतक्या लवकर विसरून जमन का? म्हणजे आम्ही आयुष्य जाळलं ना तुमच्यासाठी. अरे पण म्हणले हे शेंद्रात ओळखू आहे ना. हनुमंतराय म्हणले हनुमंतराय हे काय केलं का सिंदूर अंगामध्ये ओतून घेतलंय? हनुमंतराय म्हणले त्याचं असे प्रभू सीताई साहेबांनी भांगामध्ये छोटासा टीका लावला होता आणि त्यांनी मला सांगितलं त्यांनी रामाचं आयुष्य वाढते. मग मी विचार केला एवढा छोटासा टीका लावून जर रामाचं आयुष्य वाढत असेल तर माझ्या सगळ्या अंगाला सिंदूर थापून मी रामाला अजरामर का करू शकणार नाही? म्हणून अंगावर सिंदूर थापला याला म्हणायचं स्वामी निष्ठा. थोडा सिंदूर अंगाला लागला तर माणसाला चणचण करते माणूस दनादन उड्या हाणते ना. अख्खा अंग शेंद्राने भरून घेतलं पण अजिबात दुःख झालं नाही का? स्वामी निष्ठा विडल. म्हणून दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण स्वामीनिष्ठा हनुमंतरांकडे. पितानिष्ठा वडिलांवर किती प्रेम असावं प्रभू रामचंद्रांकडून शिकावं. वडिलांचं वचन सांभाळण्यासाठी माय बाप वनवासाला गेले. पितानिष्ठा. भातृनिष्ठा भावावर किती प्रेम असावं लक्ष्मणाकडून शिकावं. आणखी पुढचं सांगतो भावावर किती प्रेम असावं हे भरताकडून शिकावं. लक्ष्मणापेक्षा भरताचं प्रेम मला एका अर्थाने जास्त वाटतं. याचं कारण लक्ष्मण वनवासात राहून वनवासात होता पण भरत राजधानीत राहून वनवासात होता. तो देहानं राजधानीत होता पण मनानं वनवासात होता. पण भावावरचं तेळ मात्र प्रेम कमी झालं म्हणाय नाही. याला म्हणायचं भातृनिष्ठा विडल. सगळ्या निष्ठेमध्ये जर श्रेष्ठ निष्ठा कोणती असेल तर ती निष्ठा म्हणजे ईश्वर निष्ठा. भगवंताविषयी प्रेम पराकुटीचं प्रेम. आणि ते प्रेम आमच्या वानरसेनेचं प्रभू रामचंद्रांकडे होतं. काय झालं वानरसेना युद्ध सुरू झालं आणि गंधमादन नावाचा एक वानर होता. मग त्याला भगवंताने असं वरदान दिलं होतं की त्याच्या शरीराचा सुगंध येत होता. जिकडं जाईन तिकडं चंदनासारखा सुगंध त्याच्या शरीराचा यायचा. आणि कुंभकर्ण झोपीतून उठलं. झोपलं म्हणजे 36 महिने झोपायचं आणि उठलं की उठायचं ते चित्रच होतं. पण मी म्हणतो कुंभकर्ण एका अर्थाने बरा होता. तो कीर्तनात तरी झोपत नव्हता. पण त्याला सुद्धा वर्त्या करणारे काय काय नमुने आहेत म्हण. कीर्तनात झोपत येते. एका गावात असंच महाराजाचं कीर्तन. एक गावात कापड दुकानदार होतं. ते कधीच कीर्तनाला येत नव्हतं. कीर्तनाचा त्याचा समजच नव्हता. मित्राच्या नादाने आला असं महाराजाच्या शेजारी बसतं. एकदम चिकटूनच महाराजाला. आणि कीर्तनात त्याला डुकला लागला. झोपलं. झोपीत त्याला गिऱ्हाईक आलं. गिऱ्हाईकाने 2 मीटर पांढरं कापड मागितलं. त्याने महाराजाचं धोतर वडलं. काय झोपन काय तरा कीर्तनाचा सोडा काय काय जाती जेवतानी झोपते म्हण. जेवतानी एका गावात पुरणपोळीचा स्वयंपाक आणि अत्यंत सुंदर पोळ्या माऊलीने बनवल्या होत्या. आणि एक झोपाळू माझ्या शेजारी आलं. पुंडलिकावर देव म्हणून तर त्यांनी डुकला हाणला असता. त्याची टोपी पडली गुळवणीत. इको कमी करा थोडा. टोपी गुळवणीत पडली. त्याला वाटलं पोळीच चुरीतोय. आणि मनालाच बोलायचा कसली माऊली असन बा पोळ्या करणार असल्या जड पोळ्या केल्या तर इथं. आणि मी तर म्हणलं पोळी गुळवणीत टाकले की इगारते ह्याची कसं काय तुटाना. त्याच्या ताटात बघितलं तर टेरॉकॉटची टोपी ह्याच्या बापाने चुरली होती का? अरे काय झोपन काय तरा. तुकोबांना सुद्धा एकदा कीर्तनात झोप लागली. तू म्हणता महाराजांना कस काय ऐका. तुकोबाऱ्यांचं कीर्तन आपल्यासारखं 9 ते 11 2 तास नव्हतं. 9ला सुरू झालं की पहाटे 4 पर्यंत कीर्तनच. आणि 9ला परत काकडा सुरू. आणि असल्या मधल्या गप्पा अजिबात नव्हत्या. फक्त रामकृष्ण हरी. आणि एकदा तुकोबांना थोडासा डुकला लागला. तुकोबाऱ्या म्हणले ही झोप तर परमार्थाच्या आडी येते या. तुकोबाने दावं घेतलं. शिंडीला बांधलं. माळवदाचं मंदिर होतं. हलकडी होती. त्या हलकडीला वर दावं वडून बांधलं. कदाचित तुकोबांना भजन करताना डुकला लागलं की शिंडीला लचका वासायचे. तुकोबाऱ्या लगेच जागे व्हायचे आणि भजन सुरू. अशा पद्धतीने तुकोबाने झोप घालवली. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात आवाज दे इको द्या. पळनिया गेली झोप आवाज पळनिया गेली पळनिया
पर्यात माणसाने जागा असावं, झोपलेलं नसावं. आता जागा रे बाईनो जागा. ते कुंभकर्ण कायम झोपलेलं. ते उठलं आणि त्याने असा आळस दिला. असा गंधमादन नावाचा जो वानर होता का त्याच्या हातात गावला. हे शरीराने दिप्पाड होतं कुंभकर्ण, गावला त्याच्या हातात. आणि त्याला हातात धरल्यानंतर कुंभकर्णाला सुगंध आला. म्हणलं सुगंध कोणी येतोय. नंतर लक्षात आलं ह्या वानराला वरदाने त्याच्या शरीराचा सुगंध आहे. मग कुंभकर्णाने विचार केला, हेव जर आपल्या पार्टीत आला आपलं काम सोपं होईल. आणि मग बरं पार्टी तेव्हा तर तसा येणार नाही, त्याला एक तर पद तरी द्यावं लागेल किंवा ईडी तरी दाखवावं लागेल. दोनच पर्याय सध्या, तिसरा पर्याय संपलाय सध्या पार्टी घेण्याचा. खपक्या पद नाही तर ईडी, पळालाच समजायचं. गंधमादनच्या समोर कुंभकर्ण जिवंत राहायचंय का. गंधमादन म्हणला ती परत बघू, तू कोण आहे म्हणला. म्हणलं कुंभकर्ण. अरे मला इतक्या दम खाऊन विचारतो तू कोण आहे. म्हणला रामाचा सेवक गंधमादन, मेरा नाम पण म्हणलं हे तर कशाला आलाय. मला भावाला विचार काय कुठं नाही केलाय तिकडे, आम्हाला कुठे विचार तू. कुंभकर्णाचं लक्षात आलं जरा रगीलच आहे र. आणि खरे बघता काय भेटतात का काय, ती काळाला भेट नाही ती ह्याला काय म्हण नाही. कुंभकर्ण मला जर जिवंत राहायचं असेल, ते गंधमादन म्हणला ऑफर तर सांग ना. जिवंत राहायचं काय सांगतो तू, ऑफर तर बोल ना पुढचं काय. मोठं मंत्रीपद रावणाच्या दरबारात तुला मिळन, फक्त पार्टी बदलायची. आणि या क्षणाला एक वाक्य बोलायचं, फक्त एवढंच म्हणायचं, मी रावणाचा आहे, मी रामाचा नाही. एवढं एकच वाक्य बोल, मी रामाचा नाही आणि मी रावणाचा आहे. जीवनदान, मंत्रीपद दाखल. गंधमादन मला कुंभकर्ण, रावणाचा आहे म्हणून जगण्यापेक्षा रामाचा आहे म्हणून मेलेलं काय वाईट आहे. अरे मी जगलो तरी रामाचा आणि मेलो तरी रामाचा. कुंभकर्णाला राग आला, असं दाबलं, जागेवर ठार केला, जीव सोडला, पण रामावरची निष्ठा बदलली नाही. आणि अशी निष्ठा ज्याच्या अंतःकरणात आहे, भक्ताच्या यादीत एक नंबरला अभंगाच्या निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म निर्धाय, हे वर्म चुकू नये. निष्ठा. गंधमादनना जीव सोडला पण निष्ठा बदलली नाही. मग काय निष्ठा असेल या भगवत भक्ताची. निष्ठा या एका तत्वाच्या जोरावर आजपर्यंत गंधमादन 5000 वर्षापेक्षा जास्त, हजारो वर्ष झाली, अजूनही गंधमादनचं नाव आदरणं घेतलं जातं. कशामुळे नावाने टिकू नये. निष्ठा. किती निष्ठा होती भगवत भक्तांची ऐका. सुदामजींची परिस्थिती नाजूक होती, कारण फक्त देवावरच निष्ठा होती, कृष्णावर बाकीच्यांचा विशेष नव्हता सुदामजींकडे. आणि परिस्थिती इतकी नाजूक की खायलाच काय नव्हतं. पण सुदामजींचा जो मित्र होता त्याचं नाव रत्नाकर. सुदामजी बी कविता करायचे आणि रत्नाकर बी कविता करायचा. पण सुदामजी फक्त कृष्णावरच पद अभंग लिहित होते. आणि रत्नाकर नावाचा जो मित्र होता ना, त्या नगरीचा जो राजा आहे का, त्या राजाचं वर्णन करणाऱ्या कविता लिहायचा. राजा इतका खुश व्हायचा. धनन द्रव्यन दानन
गाडीन बांगलान मोकार सुधारलं ती रत्नाकर. आणि ती एक दिवशी आलं सुदामजींच्या घरी चहा प्यायला. सुदामजींची धर्मपत्नी अत्यंत पतिव्रत. ती म्हणली भाऊजी जरा सांगा ह्यांना काहीतरी, आमचं तर काहीच ऐका नाहीत, पण तुम्ही तरी जरा चिटकवा कुठे तरी. पोरांची कपडे फाटले ते, शाळेची फी भरायची, खायला काय नाही, डोक्याला तेल नाही, 3 रंगाचं लुगडं नेसती, पण उग मालकावर प्रेम म्हणून माहेरच्या माणसाला बोलून दाखवत. ही खरी भाग्यवान लक्ष्मी बरं का. किती त्रास सहन करते, पण बापाची इज्जत जपण्यासाठी मायबाप हिकडलं दुःख तिकडे सांगत नाही. त्याला ओरिजिनल लक्ष्मी म्हणायचं. आणि आणखी एक वाक्य सांगा, शेतकऱ्याची बायको तर साक्षात लक्ष्मीच. तू म्हणता मग नोकरदाराची कोण आहे? ती सरस्वती. आपण कशा कोणाला नाव ठेवायच्या, बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असतात, पण शेतकऱ्याच्या बायको इतकी सहनशीलता बाकीच्यांमध्ये नाही गड्या, खरंच नाही. शेतकऱ्यात सुद्धा नाही. का नाही? आतापर्यंत संकेत महाराज, महाराष्ट्रात इतक्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या पुरुषांनी, एका तरी महिला शेतकऱ्यांना आत्महत्या केली का? वा वा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही भाऊसाहेब? इतके मेले पुरुष मूर्ख, पण एका तरी बाईने जीव दिला का हो शेती पिकांना म्हणून? नाही. ती उलट विचार करते, हे जर गेले तर त्यांच्या मागं मला संसार चालायचा आहे, मी मुलाची आई होणार, आणि मी मुलाचा गेल्यानंतर बाप सुद्धा मलाच व्हायचं. इतकी सहनशीलता फक्त या माऊलीच्या जीवनात. असे खंबीरपणे मायबाप, त्यांच्या इतकी सहनशीलता आपण कधीच सहन करू शकतो. 18 वर्ष ज्या आईबापाने सांभाळलं, एका मिनिटात आईबाबाचा त्याग करते. आणि पतीच्या प्रेमासाठी मायबाप इकडं नांदायचं जोक आहे का काय? तालुक्याला गेलं ते माणसाला करमत नाही, आपल्या घरी कधी जाईन, अख्खं घरदार सोडून येते. माझी किती ताकद आहे त्यांच्यात, सहनशीलतेचा कळसच आहे मला. शेतकऱ्याच्या बायकोला तर राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही, चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाते, दारा काढाय परत माघारी. शेजारीन म्हणली 2 दिवस येणार नव्हती, 2 तासात कस काय आले? म्हणजे त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का? मग मर, कर काम. हे आपल्या जी कडक टोप्यात ना पुरुष मंडळींचं, हे फक्त महिलांच्या जीवावर. शेतकऱ्याचा 70% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. एकदा मातृशक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. महिला म्हणते ना, आज खरा महाराज भेटलाय बो. नाही ते जेवते येतोय आम्हालाच धुतोय, जेवते येतो आम्हालाच धुतोय. आणि वस्तुस्थिती आहे, आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा सुद्धा स्त्री शक्तीनेच टिकवलेली आहे. विडल सुदामजींची पत्नी म्हणली, मित्रांनो तुम्ही सांगा हो काहीतरी, जरा पोरांना खाय प्यायला काय राहिलं नाही, जरा तुमच्या भाषेत सांग. मग रत्नाकरने सांगितलं सुदामजींना, एक काम करा, आपल्या नगरीचा जो राजा, उद्याच आपण त्याच्या दरबारात जाऊ, मी बी त्याचं वर्णन करतो, तुम्ही बी त्याचं वर्णन करा, काय मिळन ती मिळन, जरा सुखानं जगता येईल. सुदामजींचा निष्ठा फक्त कृष्णावरच, पण आता शेवटी मंडळी बी म्हणली पोरांकडे बघा जरा, जाऊ बघू म्हणले सुदामजी जाऊन. कारण पत्नीचं बी ऐकावं लागतं. पत्नीचं महादेवानं नाही ऐकलं तर महादेवाला सुद्धा झटका बसला. ईश प्यायला गेली ना ती, पार्वती म्हणत होती नका जाऊ, पण ऐकलं नाही. बायकोचं नाही ऐकल्यावर अवघड असतं, त्याच्यामुळे ऐकत जा. आणि तुम्ही पण चांगलं सांगत जा. विठ्ठल पती पत्नीने एक विचार पाहिजे हो, एक विचार असतो, पण नवीन नवीन. नवीन नवरी बघा ना किती शुद्ध बोलते मालकाला, एव्हा तेव्हा. मालकाला म्हणजे तुम्हाला जेवायचे का, कशाला जेवण मरायला, ती असली भाषा ऐकल्यावर त्या अनुस्वाराने त्याचं पोट भर. अहो ऐकलं तर का अरबही रे का काय, ती सरळ बोल ना तू, यव्हान तेव्हान काय शालिंग हाणायची. अनुस्वार किती दिवस, वर्षभर. वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही, 2 वर्षाने म्हणते हाताने घेऊन गिळा. ह्यो 3ऱ्या वर्षी म्हणतो दिंडी कवा निघायची र, वरण भात खातो दिंडीतला, पण घरातला गुलाबजाम नको. सुखाने नसल्यावर काय करायचंय? एक विचार पाहिजे, समजून घेण्याची भावना पाहिजे, गोड बोला. मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाबीत होते. डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले, होय व लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्याच्या नंतर मी तुमचं डोकं दाबते, लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखलं, तुमचं डोकं कोण दाबायचं? तो म्हणला, लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातला तशी डोकेदुखी वाढली म्हणला, नाही तर लय सुखानं जगत होतो मी, पण मला दुर्बुद्धी सुचली, मी अंगाला हळद फासून घेतली. आता इतकं टोचून बोलल्यावर काय करायचं मावल्याने, तरी बी राबत येतच त्या, ते काय मनाव धरीत नाही. आणि समजून घेण्याची भावना असावी. पती पत्नीमध्ये एक विचार कसा असावा, ज्ञानोबा सांगतात, न मोडता दोन्ही आकार, घडिले एकची शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिशे, किंवा चंद्र ते चंद्रिका, शंभू तेत अंबिका. महादेव पार्वती जसा एक विचार आहे, तसा आपल्याही पती पत्नीमध्ये एक विचार असावा. विडल सुदाम
सुदामजी रत्नाकर गेले राजाच्या दरबारात. रत्नाकरने केलं ना वर्णन सुरू राजाचं. आता राजा मूर्खच होता, पण हे बी पैशासाठी त्याच्या गुळफिकीत होता. राजाचं वर्णन केलं. राजे, काय तुमचं अंतःकरण? गावचा विकास फक्त परिसराचा विकास, आपल्या राज्याचा विकास फक्त तुम्हीच करू जाणं. गोरगरिबाचं कल्याण, रयतेचं कल्याण, स्त्री शिक्षण, तरुणांच्या हाताला रोजगार. फक्त नाही 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 नाही, इथून महाग बी अनेक राजे झाली, पुढं होतील, पण तुमच्यासारखं नाही. तू राजा खुश व्हायचा आणि गळ्यातल्या माळा तडातड तोडायचा आणि रत्नाकरला फेकून आणायचा. धैर कर माझ्या. काय तुमचं अंतःकरण? काय प्रजेची पोटच्या मुलासारखं प्रजेवर प्रेम करता. तू तेव्हा अंगठ्या काढायचा आणि दनादन फेकायचा. अंगठ्या काढ, हातातलं तोड काढ, गळ्यातल्या माळा तोडायचा आणि ती पेताड होतं. पण हे बी खालचं रत्नाकर पैशासाठी वर्णन करायचं. भरपूर राजाला मोकळा केल्याच्या नंतर मग रत्नाकर म्हणे, सुदामजी तुम्ही जरा आता थोडं बहिरवे घ्या म्हणले, जरा शेवटचे जरा गोड करा. ह्यालाच फक्त ह्या स्तुतीला कंटिन्यू स्तुती करा. सुदामजीने त्याच्याकडे बघितले, त्याचे अवगुणच सगळे दिसायला लागले. आणि सुदामजीने वर्णन सुरू केलं आणि पहिलेच वाक्य टाकलं, ए मूर्खा. राजाला, अरे राजा हे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. राज्य तुझ्या ताब्यात असताना व्यसन करतो. बघा नगरीत काय चाललंय, बेरोजगारी किती वाढत चालली. स्त्री शिक्षणाच्या लोकांना अंधश्रद्धा. पर्यावरणाचा विचार करा. काय तुमचं राज्य? गोरगरिबाच्या कल्याणाच्या योजना सुरू करा. तुमच्या नगरीत लोक इतकी तळतळाट देते, जरा विचार करा. मराठ्याला आरक्षण द्या. असे सुदामजी म्हणले बरं का त्या राजाला. मराठा आरक्षण हा जातीवादाचा विषय नाही. मराठा आरक्षण हा ज्याचा त्याचा हक्क ज्याने त्याने लढला पाहिजे. मग आमचे देशमुख साहेब, यदवते साहेब म्हणले जरांगे पाटलांशी संपर्क केला, परंतु 29 तारखेला आता त्यांचा फार मोठा निर्णय असल्यामुळे ते धावपळीच्या काळात नाही, तर ते सप्त्याला सुद्धा भेट देण्यासाठी त्यांचा मानस होता आणि संयोजकाचाही मानस होता की त्यांनी सप्त्याला भेट द्यावी. सांगण्याचा उद्देश, ज्याचं त्याचं आरक्षण जो तो मागल, ज्याचा त्याचा लढा जो तो लढल. मला पुढचं महत्वाचं सांगायचंय, गाव पातळीवर मराठा आणि ओबीसी हा वादच नाही. खरंच सांगा, आपण गावगाड्यात राहणारी माणसं, मैत्री करताना कधी जात आपल्या लक्षात आली? प्रेम करताना कधी जात लक्षात? एकमेकाच्या मित्राच्या लग्नात माणूस जीव तुटूस तर पळतोय मायबाप, त्यावेळेस जात लक्षात आली का? गावगाड्यात जातीवाद नाहीच, ही राजकीय माणसं चॅप्टर असतात. त्यांची पोळी भाजण्यासाठी ती काय ठिणग्या टाकत्या सांगता येत नाही. पण वरच्यांचं ऐकून आपण येड्यावणी करू नका ना, आपल्यातलं प्रेम सोडू नका. हा सप्त्याचा खरा उद्देश आहे मायबाप. सगळ्यांनी एक जीवानं राहा. एकी हे खऱ्या अर्थानं गावचं प्रतीक आहे आणि आपल्या गावामध्ये अशी एकी आहे म्हणून तर हा धर्म मंडप एवढ्या आनंदानं भरलेला आहे. विडल राजाचा अवगुण माझ्या सुदामजीने सांगितलं. राजाला राग आला मायबाप. बंद खोलीमध्ये नेलं, सुदामजींना मार दिला, प्रसंगी मार खाल्ला. पण भगवंत सोडून दुसऱ्याचं वर्णन केलं नाही का? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. आणि त्यांना माहितच होतं. सुदामजी म्हणले मी बाकीच्याचे वर्णन करू शकत नाही. स्तुती अथवा निंदा करावी देवा, अथवा निंदा करावी देवा, स्तुती अथवा निंदा करावी देवा, स्तुती अथवा निंदा करावी देवा, स्तुती अथवा निंदा करावी देवा. मी देवाची सोडून दुसऱ्याची स्तुती करणार नाही. थाप. स्तुती अथवा निंदा करावी देवाची.
मार खाल्ला पण भगवंतावरची निष्ठा कमी झाली. याला म्हणायचं निष्ठावंत भाऊ भक्ताचा फक्त देह जावा त्वा राहू पांडुरंगी दृढ भाव निष्ठा. आणि हे भगवंताचं चिंतन करत करत फक्त नामावरच निष्ठा आहे. काय जनाबाईची निष्ठा होती, अखंड देवाचं चिंतन. आणि त्या जनाबाईवर चोरी चाळा आला. विचार करण्यासारे देव किती भक्ताच्या परीक्षा घेतो बघा ना तुम्ही. एक तर जनाबाईने बोलवलं होतं का देवाला दळा ये म्हणून, नाही, मनाने आला. बघा बरं का देवाचं कारस्थान, मनाने आला. बरं आल्यावर जनाबाई म्हणली का मला दळू लागा, नाहीच, मनानेच दळू लागलं. बरं तिथपर्यंत ठीक होतं ना. निघून जाताना ज्याला त्याने आपापल्या वस्तू घेऊन जावं ना. शेलान मोत्याच्या माळा वैसे काय गरज होती ठेवायची. बरं तुमच्या विसरून राहिले, ठीक आहे, राही नका. ही जी गोदडी न्यायची काय गरज होती बुवा. म्हणजे सगळं जाणून बजूनच प्लॅनिंग आहे ना राव. हे काही सहज होत असतं, इतकं कुठं सहज होत असतं वेळा. हे ठरवून खेळे राव. बरं तिथं न्याल्यावर आपल्या पेटीत ठेवा का ना, खांद्यावर घ्यायची काय गरज आहे का. म्हणजे सगळा प्लॅनिंग बद्ध खेळ आहे, नियोजनबद्ध कार्यक्रम. येऊ नाही ते आला, दळू नाही ते दळू लागलं, वस्तू ठेवू नाही ते ठेवल्या. ही जी वाकळ निहिली आणि तिथं बी प्रदर्शनाला अशी मोठी घडी करून खांद्यावर पूजा करणारी पिटूनच उठली. पुरावाच गावला ना जनाबाईची गोद. जनाबाईने चोरी केली, अख्ख्या गावात चर्चा. जनाबाईने चोरी केली. चर्चा करणारी एक ठराविक वर्ग असतो बघा प्रत्येक गावात. तो हा ही पाराव बसलेले नमुने बी लई चित्र असते. हा फक्त गावचं कुठं नाही, ह्याचं असं झालं त्याचं तसं. अरे तुझं बघ ना, कवर लोकांची चर्चा करतो रे. बहिण स्वतः माळ घालणार घातली त्याची टिकून नाही. एखादा गेला वारेला आला माळ घालून गप माराव का नाही, त्याला टुचून बोलत्यात. थपला काय बोका, रेटला काय गंध, आता काय गंधन बुकान हरिपाटन गातात ज्ञानेश्वरीन. विमानाची न्यायला तेव्हा मग तो नसते गात, तिथं बरं झालं असतं बो. आणि गप्पा तर इतक्या मोठ्याला हाणत्यात नाही पारावली. अमेरिकेत हे चाललं, जपानमध्ये रशिया युक्रेनचं युद्ध. अरे गप्र रानात गावात उगावलंय ती काढ.
अमेरिका आणि जपान ते लेवलचे लय पडले तर त्या समस्या सोडवायला पोरग तुझ्या धावत लागला अमेरिकेच्या गप्पा हाणायला ही चर्चा कर. आणि मी तर खरं सांग चर्चा करणारे सुद्धा पाहिजेच. आता यादव ते भाऊसाहेबांनी आमचे देशमुख दादांनी एवढा गोड कार्यक्रम केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण असन कशामुळं केला असन. अरे करू नको पण जळू नको ना. तुला काय आम्ही पावती बुक ठेवलंय का काय. तू निवांत य कीर्तन ऐक महाप्रसाद आहे कचून खा एवढा भव्य दिव्य धर्ममंडप ह्याचा आनंद घे ती दिले. पण जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की सज्जनाला त्रास होत असतो. विठ्ठल गेन दे आवाज थोडा रिटर्नचा सोडा लांबून बोलले थोडे खेच ते बटन फिरवा. निंदा सुद्धा झालीच पाहिजे कारण निंदा उशिकी होते जो जिंदा होते हे. हा जिवंत माणसाचीच निंदा आहे. मेलेल्या माणसाला चर्चेत घ्यायला लोकांना टाइम नाही. आणि जनाबाईची खरी शाव तरी जनाबाईवर चोरी चाळाला. आणि खऱ्याला पहिल्यापासून त्रास आहे बरं का. खऱ्याला गुळी खोट्याला पुरणपोळी खरं खातं गटकाळी गरीबाची फाटली जुळी उसाल्यानं टोळी. गरीबाचं लय मारा नाही. या तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटत यात. कलियुगामध्ये रागोला मिळाले महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. आम्ही म्हणतो नका का ध्यानातून जाईना पण आईबापाची करू नका ना जाईना. कलियुगातला पोरगा आईबापाकडे पाहिना डुकून सासऱ्याला रामराम घालतो वाकून सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून मिवणीला हुरडा देतो फुकून हुरडा देतो मिवणीला आणि बोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. हा आईला लावतो कामाला आणि सासूला नेतो 4-10 मला कवा आनंद होईल प्रभू रामाला. विडाला घराला किंमत आहे. आता जपानमध्ये चोर पकडा मशीन आलं 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोरात आता मिळच नाही मशीनच नेलं. मजी नुसत्या लाभाड्याच म्हणून काय. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. नुसतं जायचं मशीनीत पाय ठेवायचं त्या मशीनमधून प्लास्टिकचा हात येतो बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो तेव्हा पाय काढायचा दुसरा पाय ठेवायचा मशीनमधून दुसरा हात येतो बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय सत्याची पंगत आहे कोणी आणि फुकाट खाऊन जा. काढ नोट काढायचे त्या बॉक्सात टाकायचे मग तुमचा धरलेले पाय ती सोडते. चौकात मशीनीत असल्या बॉक्सासारख्या छोट्या दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्यांनी ती मशीन बघितली आणि त्याने डोकं लावलं गेलं मशीन मध्ये पाय ठेवला. मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली आणि दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकट. त्या मशीनची अकलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. अहो लय करमाळ्याचा बाजार भरला. करमाळ्याच्या बाजारात एक जण माशा माराची पावडर एक काय बसलं 2 रुपयाला पुढे माशा माराची पावडर 2 रुपयाला. मरणाची लोक धावली मरणाच्या पुढ्या खापल्या. माशा मारतात 2 रुपयाच्या पुडीत. एक जण घरी गेला पुडी सोडली बायकोला मला औषध काढलं त्या पुडीत पावडरच नव्हती कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हातानं जेवण करा डाव्या हातानं माशा हाना. आता ही काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लाबड्यात चालवणार राव म्हणजे हाय का खरंला की. मग जनाबाची खरी सेवा सुरवडा तरी जनाबावर चोरी चाळाला. जनाबाला राग आला आणि जनाबाने अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार 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 धुंद झाला तुझा दरबार. टाळी 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 टाळी
गुंग झाला तुझा दरबार 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 दरबार गुंग झालेला आहे. जनाबाईची खरी सेवन तरी चोरी चाळा द्या म्हणले फाशीवर सूळ द्या सूळ रचला सुळावर द्या. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सूळ रचलेला आहे. जनाबाईला साखळ दंडाने बांधलेला आहे. थांबा म्हणले शेवटची इच्छा विचारा. काय आहे साहेब तुमची शेवटची इच्छा? जनाबाने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे. ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्याने भजन करा हीच माझी शेवटची इच्छा. काय प्रेम असेल या भगवत भक्ताचं देवावर. तुझी चोरी करण्या नाही घ्यावे जाणून तू आळ चोरीचा आळ चोरीचा सकाळी पांडुरंगा माझ्या मुळावर गाव करे लोक मजले सुळावर विठ्ठला करुणा पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा. आणि भगवंता तुझे भजन करता करता जर मला मरण आलं तर माझ्यासारखे भाग्यवान या जगाच्या पाठीवर दुसरी कोणी नाही. मरणाचा प्रसंग आला तर पांडुरंगावरची निष्ठा कमी झाली नाही याला म्हणायचं निष्ठावंत बाबा. जब आकाशभर पडू पावे ब्रह्मकोण भंगा जाए वडवान त्रिभुवन गाये गाये मी तुझी माया तरी चालल पण तुझ्यावरची निष्ठा आवाज माझी तेळ मात्र कमी होणार नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म ही निष्ठा आहे. आणि भगवत भक्ताचा भगवंतावर निर्धार असतो. निर्धार म्हणजे ठामपणा. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या निश्चयापासून न ढळणं याला म्हणायचं निर्धार. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा आणि निर्धार नामदेवरांचा निर्धार होता. एकादशीच्या दिवशी भगवंताने याचकाचं रूप धारण केलं. शेवटी प्राण सोडला. नामदेवराय म्हणले माझ्यामुळं हा याचक गेला ना मी सुद्धा जीव देतो पण एकादशीचं व्रत सोडणार नाही याला म्हणायचं निर्धार. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये निर्धार असतो. आणि सगळ्यात महत्वाचं
त्यांना कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही, या कारणाने ते निष्काम असतात. संत किती निष्काम आहेत ऐका. नामदेव यांचे वडील दामाजी पंत, वंश परंपरागत कापडाचा व्यवसाय. दामाजी पंताने बोलून घेतलं, नामदेवांना इकडे या म्हणले, जरा हे व्यवसाय सांभाळा म्हणले. फक्त भजन करून मी जमत नसतं, पोटा पाण्याचा बी करा काहीतरी, व्यवसाय वगैरे करा म्हणजे बाकी जरा व्यवस्थित होईल. आणि नामदेव आणि कामधंदा केल्याशिवाय आई तर कोण आनंद देणार आहे. म्हणून माझी मुलांना सुद्धा विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, मनगटाचे धमक जरा जगाला दाखवा, तर जग सलाम करणार आहे. लक्ष्मी काय कोणाकडे बी येत नसती. आज आमचे भाऊसाहेब यदवते असतील, आमचे देशमुख दादा असतील, आज पुणे परिसरामध्ये केटरच्या माध्यमातून संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्यांचं नाव आहे. पण कष्ट आहे, साधना आहे, कोणत्याही गोष्टी मागे तप घडावं लागतं. असा समाज काय कोणावर बी प्रेम करतो का? आणि हे शून्यातनं माणसे मोठी होत असतात, त्याला कष्ट करावं लागतं. आता ज्याला त्याला फुकाट पाहिजे. ही पोरं सोरं इतके आळशी झाले तर नावच काढाय नको, कामच कराय नको म्हणतात. कष्ट करा, मनगटाले धमक जरा जगाला दाखवा, तर तुमची लग्न होते. हा, लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड, आणि पोरींच्या आयांना आले मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं दुधाला सुद्धा नाही आता. हा, लय फोकसमध्ये त्या डायरेक्ट पाहुण्याला सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हा, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारिता का? अय बचत गट, अपेक्षा जरा मापात ठेवा. आणि पोरांना सांगतो मूर्खा हो, जरा क्वालिटी कमवा. डॉक्टरला बायको मिळाना घडलं का कधी? PSला बायको मिळाना घडलं का कधी? हे बायका कोणाला मिळणार नाहीत, बोंबलत फिरणार ना. थोबाडात मावाटा हवे जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात विवाद कराय, पुढं चांगल्या कामात मागं कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे र. तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतोय. असला तो पियाले अंग हालिवतोय. त्या DJ वाल्याला सुद्धा तुझा ताल कळाना, नेमका कोणच्या ताला तू नाचतो बी काय. ते नवर ते भांबावलेला असला लग्नाच्या दिवशी, काळाच्याच मला होता, घोडा घोड्यावर बसतो. आणि 4-5 पेताडे बाटलीसाठी त्याच्या पुढं पुढं कराय, 2-4 जण गुंड्या लावा, 2-4 जण बोटाच्या द्वारे मांडाय, 2-4 जण त्याचा घाम पुसाय. त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखाली, म्हणजे मी इंद्रच झालो. इंद्र नाही तू, दल इंद्र आहे. तू काचा इंद्र आहे र? तुला रुपये कमाची अक्कल नाही. जेव्हा काय DJ वाजवा, घोडा उदळा, नाचता नाचता नवर दिवस घेऊन गेला. ते बघितलं का मोबाईलला? नवर दिवस नेला लग्नातून 3 किलोमीटर रेड्या बाबळीत पडला होता नवर देव. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू वडू बाहेर काढला, तरी त्याचा एक तडाका. नवरी कुठे? लोक म्हणे तिचं कालच झालं. म्हणला मी आता काय करतो, असा DJ पुढं नाचाय मोकळा राहा. ते सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला, मागच्या उन्हाळ्यात काढला होता पोराने, बघितला? हा, 500 पोराने कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला सोलापूरला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात? म्हणे आम्हाला बायका द्या. आता ते काय रेशन कार्डला गहू तांदूळ का काय तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या? मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा? क्वालिटी कमवा. आणि काहीच नाही करता तर आमच्या पार्टीचं मेंबर व्हा, माळण बुका, तरी लग्न होत्या. शेवटचा एवढा एक पर्याय राहिला, बाकीचे पर्याय मेले तुमच्यासाठी, मेले. हा, सगळे थकले पण तुमचा मेळ वासना. आता माळण बुका. माळण बुक्याच्या जोर आमच्या कर्जतल्या 10 पोरांची लग्न जमल्यात मी ह्या लॉकडाऊनच्या नंतर 3 वर्षात. 10 पोरांची फक्त माळण बुका. आणि कोणाचं जमत नसलं तर मी जमितो, पण माळण बुका घालायला तयार ठेवा. तस माझ्या पूर्वीकडे आलं तर 3 वर्षापूर्वी का आमच्या कर्जत म्हणा, महाराज लग्न जमाना म्हणे, मी जमितो. हा, काय करावं लागेल? म्हणलं कपाळाला बुकान गळ्यात माळ. तो म्हणला खरं सांगा माळ घालतो पण जमन का? ती बी वैतागलं होतं, कुठंच मेळ बसाना. तो मला शाकाहारी करायला व्हायना पण बायको भेटल. आणि माझ्या डोक्यात नाही, म्हणलं जमू नाही तर नाही जमू, पण माळ करी वाढल. मी माझ्या अँगलनी, तो त्याच्या अँगलनी. नाही मला आण माळ. त्याने बारीक मान्याची माळ आणली. म्हणलं बारीक मान्यावर लग्न जमत नाही, मग टपाऱ्या मान्याच्या माळा. एवढालच म्हणे, कचाकच म्हणे, हाडकाला रुतायचं. झोपताना म्हणायचं लय रुतात ये. मी म्हणलं लग्न, हा मग रुतून द्या. लग्न म्हणलं की शिचा पोचवायचा, बुका लावायचा बारीक. म्हणलं मोठा लाव. आणि मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो. गंधन, बुक्कान, टोपी, नेरून, धोतरण, असा बगळा बनवला, पांढरा फेक. कुठं कीर्तनाला गेलं ना महाराष्ट्रात, संघच न्यायचं त्याला गाडीत टाकून. कुठे गेले की मी पुढं त्यो माग, मी पुढं त्यो माग. अहो काय दिसन तीच पुढं मी माग. लोक त्याच्यात पाय पडायचे, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही. कीर्तन संपले, लोक विचार करायचे अरे माऊली संघ का? पण असून द्या, पोरग माऊली संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, आईबापाला जपित असन, संस्कारिक असन, माळकरी दिसतंय. वारेकऱ्याच्या घरात आपली पोरगी सुखाना राहीन, देऊन टाका पोरग्याला. 10 मुलांची जमवली. हाच पॅटर्न माळण बुका. ही तर जर कोणाचं जमत नसल,
ए सावडी ट्रकनी नवर देव ट्रकनी काय काय गाव ट्रक आणि टेम्पा संघच भरते इतके वेटिंगला आहे सध्या. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणखी एक वाक्य पुढचं सांगतो. मुलगा पाहत असताना फक्त मुलाची संपत्ती बघू नका, तर त्याची संस्कृती बघा. त्याचा नुसता बंगला बघू नका, तर तो चांगला बघा. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. नुसता पैसा आणि त्याच्या जमिनी बघू नका. लग्न जमिताना त्याला 100 एकर जमीन ती जर पेताड निघाला तर 10 वर्षात एकर ठेवणार नाही. लग्न जमिताना 1/2 एकर जमीन आहे, पण मुलगा जर जिद्दी निघाला तर 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. कर्तृत्ववान मुलाला मुली द्या, शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या, वारकऱ्याच्या घरात पुरी द्या, गरीबाच्या घरात मुली द्या. हे वैचारिक परिवर्तन घडवा. सगळ्यात महत्वाचं मुलांनी क्वालिटी कमवा. त्या लिस्टात बसा. फोन आले पाहिजेत. कधी करायचे मग व्यवसाय करा, समाजकारणात कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, पण त्या क्षेत्रातले छत्रपती व्हा, तर जीवनाचा खरा आनंद आहे. किरकोळांना कोणी इतरीत नाही. टोकाच कळस गाठलं पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे, कामधंदे केले पाहिजे. दामाचे पंत म्हणले नामदार इकडे या, हे व्यवसाय सांभाळा म्हणले. कपडे घ्या जा मंगळवेढ्याला विकायला. निष्काम संत निष्काम कसे असतात ह्याच्यावर मी सांगतो, चित्त देऊन ऐका. कापडाचं गाठोडे घेतलं, नामदेवरा गेले, कापड सोडून ठेवले ना, नामदेवराने भजन सुरू केलं. आता दुकानदार जर देहावर नसेल तर कोण गिऱ्हाईक नो. नामदेवरांची अवस्था कशी होती ऐका. इको दे आवाज सोरवड. हॅलो, भजन करताना नामदेवरांची अवस्था असो ऐसा कोटे आठवत नाही, 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 असो ऐसा कोटे आठवत नाही. बसणारी म्हणते का धावते ते बाई एकमेकावर. हनुमंत महाराज धावणं नाही, ह्याला लय घासावी लागते. हे एवढं सोपं नाही. जिंदगी गेले काय कांचा 6 लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यात. तुझ्या नादाने माझं विसरलं, पण तू नाही शिकला. तू घर गाडवा, तो पिठेचा भाता फोडला, पकवाजाच्या दुंपानं फोडलं, इण्याच्या खोट्या उपासल्या, टाळत बोट बघून घेतली. तू कोणच्याच लाई, तू फक्त एकाच कामाचा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. तरी बस की बात नाही निकलो. बऱ्याच गुरूंनी शिष्य काढून दिले. ही गायन वादन एवढं सोपं की तर रक्तात असावं लागतं. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करूनच. काय चालले रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लय सोपं चालले. आसवाईसा कोटे आठवची नाही, देहीच विदेह देहावर उदास. कोण गिरायकीन रुपये बहवाने नाही. दिवस मावळा. परत नामदेवराने गठोडा बांधला, निघाले पंढरपूरला माघारी. संध्याकाळी 6-7च्या दरम्यान एका झाडाखाली निवांत 2 मिनिटं विश्रांतीला थांबले. त्या झाडाखाली एक भला मोठा मोकळा दगड पडला होता, उघडा बम. नामदेवरांना दगडात देव दिसला. नामदेवरांनी दगडालाच बोलायला सुरुवात केली, जय हरी. आता दगडाच्या बाजूने बी नामदेव महाराजच बोलायचे, जय हरी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हा येरुमनी काष्टी पाशानी ऐसा ज्याचा अनव विश्वदेव. हे सगळ्या जगात देवच. त्या दगडाच्या बाजूने बी नामदेव महाराजच बोलायचे. नामदेवराय म्हणले, काय दगडोबा एवढं शरीर धष्ट पुष्टन, कपडे नाही. दगड म्हणला, आम्हाला कोण देते गरीबाला? नामदेवराय म्हणले, मी देणार. सगळी कपडे दगडाला गुंडाळले.
पैसे दे 8 दिवसांनी. पैशाला जामीन शेजारचा दगड धोंडबा. हे दगडोबा शेजारचा धोंडबा. नामदेवराने अख्खे कपडे त्या दगडाला गुंडाळले ना आले ना घरी. दामाजी पंत म्हणले कापड इकले म्हणले पोरग आपल्यापेक्षा हुशार निघलो राव. माझी जिंदगी गेली पण एका दिवसात इतका माल खपवता आला नाही. नामदेवराने इतकी भावानी सगळं मोकळे होऊनच आलेत. नामदेवराय व्यवहार झाला म्हणले. आणा पैसे. नाही पैसे 8 दिवसांनी म्हणले. जामीन हाय म्हणले दोंडबा. दामाजी पंताला काय माहिती दगडे ती दोंडबा. आणि मग 8 दिवस दामाजी पंत काय बोलले नाही. 9व्या दिवशी म्हणले नामदेवराय ते पैसे आले नाही ते जामीन कोणी त्याला घेऊन या. नामदेवराय परत त्या दगडापाशी गेले. जी कपडे होते ती लोकांनी चोरून नेली. लोक ठेवीत असतात का. दोन्ही दगड मोकळेच. त्या दोंडबाला शेजारच्या दगडाला नामदेवराय म्हणले माझ्या वडिलांपाशी तुम्हाला यावं लागेल साक्ष द्यावं लागेल तुम्ही जामीन नाहीत. असं मधी फसवा फसवी जमणार नाही. ते म्हणला नेहा मला मोठा दगड होता ते उभी नामदेवराने लुटळीत 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 आणला. कोणला घरात नाही का. नामदेवरांसारख्या संताचा हात त्या दगडाला लागला. दगड सोन्याचा झाला. आका दगडच सोन्याचा झाला. दामाजी पंत म्हणले कुठे जामीन म्हणले कोणलाय घरात. दरवाजा उघडला. चमकून लक्क प्रकाशन सुवर्ण 14 माणसं घरातली धावूनच आली. नारा इटा गोंदा महादा आऊबाई येडाबाई लिंबाबाई साखराबाई जनाबाईन राजाईन गोनाईन. अरे बापरे. गोनाई म्हणले नामा हेऊ जामीन आहे का काय. नामदेवराव म्हणले हा. मग राहून दे जामीनच ठेवा म्हणले. नामदेवराव म्हणले आई ठेवाय आणला नाही पैसे आल्या ह्यो मोकळा करावा लागल. आता अख्ख्या पंढरपुरात चर्चा झाली की दगड सोन्याचा झाला. ज्याच्या रानातला तो दगड होता त्याला कळलं आपल्या रानात ते दगड सोन्याचे होत्यात. तेव कुठं दम काढीत असतो का. तेव दोहाताराचा खोसा धर माझ्या रानातला दगड चोरीला गेला. नामदेवराव म्हणले ग बस चोरा चोरीचा प्रश्न नाही. माझे गुतलेत 1000 दिन तुझा जामीन घेऊन जा. तो म्हणला यावर परवडायचं वगैरे राव. 1 राव घ्यायची गुंठ्या विकायची. याने करू एमएनटी पेस ओपन पेस काढला तरी बराच माल राहणार आहे आपल्याला. गोरगरीबाला आपण मस्तपैकी लोबाडो म्हणले जरा दाबादाबी करू मस्तपैकी. फक्त व्यवहारात टेक्निक आहे म्हणले आपल्याला. हे एवढा घ्यायचा ना 1000 तर द्यायच्यात. काढलं खिशात ना 1000 नामाचे पंताला म्हणले दादा नामदेवराव म्हणले जा तुमचा घेऊन. आता हे मरणाचं पापी ह्याचा हात दगडाला लागला. दगड ओरिजिनलच झाला जसा होता तसा. तो मला नामदेवराय आता काय करू. नामदेवराय म्हणजे तुझा तो गळ्यात बांधन हिरीत उडी हाण नाही तर देवघरात ठेवू. मला काय सांगू. अजूनही पंढरपूरमध्ये त्या दगडाची पूजा होते. आता सिद्धांत संपला. मला उत्तर पुढचं सांगायचंय. ज्यांच्या परशाने दगड सोन्याचे होतात ही श्रीमंती नामदेवरायांची आहे. पण घर असं होतं की 2दा छप्पर उडून गेलं होतं. देवाने शेकरलं होतं. हात लावीन तिथं सोनं करण्याची ताकद माझ्या नामदेवरांमध्ये आहे. दगड सोन्याचा झाला पण त्याच्याविषयी तिळमात्र कामना मनामध्ये निर्माण झाली नाही. कारण ते निष्काम आहेत. अभंगाचे विठ्ठल विश्वास
आशा नाही, लोभ नाही, इच्छा नाही, आकांक्षा नाही, कामना नाही, या शब्दाचा अर्थ आहे निष्काम. निष्काम निश्चल या शब्दाचा अर्थ आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या आराध्य दैवतावरची निष्ठा तिळमात्र ढळू न देणं, याला म्हणायचं निश्चळ. निष्काम निश्चळ आमचा विश्वास, विठ्ठले विश्वास. त्याच्यामुळे आम्हाला अनेक देवाची वाट पाहण्याची गरज पडत नाही. तुकोबारे म्हणतात पाहू नये वास अनेकाचे, कारण आमचा भगवंतावर विश्वास आहे, त्याच्यावर आमची निष्ठा आहे. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. विठोबा रखमाचं भजन करताना अर्ध्या मिनिटासाठी सगळे हात वर करायचे. आता नाही, थांबा थांबा सांगतो. आणि हात वर कोण टाळ्या वाजवत आणि कॅमेरेवाल्यांच्या हातावर शूटिंग करवा. आणि गावातल्या 2-3 मुलांनी उभा राहून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करा. आणि ही 30 सेकंदाची क्लिप सगळीकडे सोशल मीडियावर पाठवा. तिथं खाल्ल्या श्री क्षेत्र सावडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. हिरा भारती महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळू द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जर एकी असेल, किती भव्य आणि दिव्य स्वरूपात नामयज्ञ सोहळा संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लौकिक करण्यासाठी, हिरा भारती महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट, आतले बाहेरचे, खालचे वरचे मागचे पुढचे हात वर वर वर. क्या बात! हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हात खाली घ्या, हात खाली घ्या, सगळे खाली घ्या. मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. फ्रेश झाली माणसं. तुमचा आनंद पाहिल्याच्या नंतर आज सावडीत कीर्तन चालू असं वाटत नाही, साक्षात पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू की काय. आणि हे जे कार्य चालले धर्म कार्य, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. काय निष्ठा होती संभाजी महाराजांची आपल्या धर्मावर. दुश्मन म्हणतो संभाब, वडिलांनी जेवढं स्वराज्य कमवले, जेवढे किल्ले कमवले, तेवढे मला दान देऊन टाक, तुला जीवनदान. बापाने कमवले संपत्ती, दुश्मनानं मागितली तळपाचाक, मस्तकले मुठी आवळल्या, डोळे लाल बन. राजन, अजून संभाजी जिवंत आहे, मी माझा प्राण अर्पण करेल, पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्म बदलला नाही, याला म्हणायचं निष्ठा. काय तानाजी
आधी लगीन कोंडाण्याचं मग लग्न रायबाचं. वरबापासून गेले लढायला. कशाची ताकद आहे? निष्ठा. छत्रपतींच्या का मावळ्याचा लढता लढता कोपरामध्ये हात मोडला. हात इथं वाकत नव्हता, त्याला पट्टी बांधलेली होती. राजे भेटायला त्याच्या झोपडीमध्ये गेले. मावळा डसा डसा रडायला लागला. राजे म्हणतात रडू नको, लवकर बरा होऊन सैन्यामध्ये तुला दाखल करून घेतो. मावळा म्हणतो राजन हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आला असताना त्यांना मी मुजरा करू शकत नाही, याला म्हणायचं स्वामी निष्ठा. अशी निष्ठा मावळ्यांचे छत्रपती होते. आणि म्हणून आज ज्ञानोबा तुकोबारांचं व्यासपीठ आहे. पण शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलाय. हा जीवन जगण्याचा कळस आहे. एका राजाची आरती व्हावी, राजाची ही कशाची ताकद आहे? तुकोबारांसारख्या संताची संगत त्यांच्या जीवनामध्ये झाली म्हणून आयुष्यात पाऊल कुठं घसरलं नाही. मायबाप पराव्या नारी रकुमाई समान हा संदेश माझ्या तुकोबांनी छत्रपतींच्या मनामध्ये बिंबवला होता. म्हणून राजा असून सुद्धा आज 400 वर्ष झालं अजूनही छत्रपती जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. तर राजाच्या येण्यानं धरती पावन झाली. आणि राजे घडवण्याची जबाबदारी तुमची, जिजाऊ मातेची. कसे घडलेत राजे? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. काली 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 हनुमान महाराज. आनंदाने नांद होती प्रयाणा. काली 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 पूर्ण समाज होता जन्म राजा. झाले गोडा माझ्या शिवायाचा. होते मावळे वचन पूर्ण वचन पूर्ण
ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? हॅलो हॅलो देव देव चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा टाळी 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 टाळी. कशी होती तलवार? पडली भारी फिरली ना कधी माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलूम करण्याच्या रक्षणात आली. जातीपातीचं राजकारण माझ्या छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराचा तोता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं विचार उच्च ठेवा. आज जेवढी युवा शक्ती या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपतींचे मावळेत. धर्माची पालखी सध्या तरुण पिढीच्या खांद्यावर आहे. जुन्या माणसांनी सप्ते टिकून ठेवले त्यांचे मानव तेवढे उपकार थोडेच आहेत. पण त्यांच्यानंतर ही परंपरा तरुण मुलांनी पुढे चालवणे. आणि एकदा तरुणाने जर काम हातात घेतलं तर सप्ता कसा होतो आमच्या भाऊसाहेब दादांनी सचिन दादांनी दाखवून दिलं. मायबाप तरुणाची क्रांती मायबाप. हे करण्यासाठी सुद्धा वाघाचे काळेज लागतं, उदाहरण लागतं. कुणाचं काम आहे का? बांगला कुणी बांधीन. एक दिवसाची पंगत येणारे महाराजाचं सौजन्य देणारे अनेक आहेत. पण दोघात मिळून अख्खा सप्ताच हे दानशूर आहेत. आणि आपल्या समाजाविषयी आपल्या मातीविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम आहे. आणि या भव्य कार्यक्रमातून जीवनामध्ये काहीतरी संकल्प करा. तरुण मुलांना विनंती व्यसन करू नका. व्यसन फॅशन वाईट टोकटं दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्लं तोंड फुटून, दारू प्याला लिव्हर फुटून, चांगल्या कामाताला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवण्यात सुरुवातीला 5 त्यान ताडी तुमची वेळात त्यांना आडी, दारूच लावत्यान गोडी इकावं लागन महाडी, इकली बायकोची जीर्ण झाली साडी, आर लावून त्या दारूला काडी धरण्यानं व तुकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी. सगळ्यात महत्वाचं वाक्य, ज्या कुटुंबात एकी असतं त्या कुटुंबात गावात वजन असतं. ज्या गावात एकी असतं त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकीने एवढा सप्ताह केला तसं त्या करमाळा तालुक्यात चर्चा सप्ताह करतो. सावडी गावाने केला तसा करावं. ही फक्त एकीची ताकद आहे मायबाप. आणि असंच अखंड एक राहा. भावाभावात प्रेम टिकवा, बहीण भावात प्रेम टिकवा, एकी ठेवा कुटुंबामध्ये सुद्धा. आता रक्षाबंधन आले 2 दिवसावर.
काय जुन्या माता मावल्या भाव प्रेम करायच्या, सगळा संसार इतक्या चिकाटीने करायच्या. संसार करताना तेलातलं पैसे काढत्यान, मिठातलं काढत्यान, जिरीतलं काढत्यान, मोहरीतलं काढत्यान, नवरीचा खिशातलं काढत्यान, पैसे काढत्यान, गल्ला गोळा करत्यान, माहेरला जात्यान, साडी घेत्यान, नक्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली ना. त्याला बिड्या वड्या मिळा ना, तुम्हाला साड्या ह्या मोकळाय का त्यो? रांग जाताना सांगत येतात, खायचं एकाचं गायचं एकाचं. पण मला आनंद आहे, चोरून का करीत होत्या पण भावावर प्रेम करीत होत्या. आता बहीण भावाचं प्रेम तरी कुठं राहिलंय? बहीण भावा दावा लावती, पैसे फेकन मग सहीला ये. बऱ्याच बहिणीने भाऊ कोर्टात खेचल्याच आहेत. त्याच्यामुळे भाऊ म्हणतो यम पारवाडला पण बहीण नको. आणि आता सरकारने योजना काढली लाडकी बहीण. आला का हप्ता? हो मग तर लय मजा आहे तुमची भाऊ. संगच 3000 आले ते 2 हप्ते एकाच टायमिंगला. नोकरदाराच्या बायकाला तापल्या ते आता. त्यांना नाही ना, त्यांचा बी 1,500 इतका जीव गुतलाय. धनाधन ते नवऱ्याला बोलत येतात. नवरा म्हणला अगं ₹1,00,000 सरकारचा पगार घेतो, 1.5 म्हणून काही अडेवाणी करते, लय अवघड झालंय बाबा. हा लाडकी बहीण लाडका भाऊ. पण नावाप्रमाणे बहिणीने बी लाडकर राहा. आणि बहीण भावाचं प्रेम हे एक वेगळंच नातं आहे मायबाप. सगळ्यात जास्त बालपणात जर कोणत्या नात्यामध्ये भांडणं होत असतील तर ते बहीण भावाची नातं. आणि सगळ्यात जास्त प्रेम जर कोणत्या नात्यात असेल तर ते बहीण भावाचंच नातं आहे मायबाप. ते प्रेम टिकवा. आणि रक्षाबंधनची वाक्य बहिणीनं भावाला सांगा, दादा तोच हो जगाला आनंद नेरा नंदाचा नंदन. आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी त्याला बहीण म्हणून कर वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. हे बहिणीनं भावावर, भावानं बहिणीवर पैसा हा गौण विषय. नाते आयुष्यभराचे असतात. नाती टिकवा, प्रेम टिकवा. बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबारायण मुक्ताबाईचं नातं तसं पवित्र नातं आपलं असावं. घरामध्ये एक विचार असावा, निर्व्यसनी जीवन असावं, धर्माविषयी स्वाभिमान असावा. दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवू नका. आपला धर्म किती श्रेष्ठ आहे सांगायलाही कधी मागं राहू नका. आणि हे विचार आपल्या अंतकरणात रुजले जावेत, यासाठी हा धर्म मंडप आहे. म्हणून निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहू नये वास अनेकाचे. आणि तुकोबाराय म्हणले निष्ठा आहे, निर्धार आहे, निष्काम आहे, निश्चळ आहे. आणि हे 4 तत्वाचं ज्याच्या अंतकरणात अंगीकरण आहे. एवढी सेवा करून देवाने जवळ घेतलं नाही असं होणारच नाही अभंगाच्या शेवटच्या.
सेवा करून देवाने त्याची उपेक्षा केली असं घडणार नाही. देव त्याच्यावर प्रेम करणारच असा अभंगाचा भाव मोजक्या वेळेने तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्याच आशीर्वादाने संप्रदायाची सेवा करण्याचा योग. महाराष्ट्रात कीर्तन केले, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन केले, जानेवारी महिन्यामध्ये दुबईमध्ये सुद्धा कीर्तन करवले. हे तुमचे माझे वाचलेले आशीर्वाद आहे. राम मंदिराच्या निमित्तानं दुबईमध्ये सर्व आपल्या भारतातल्या नागरिकांनी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला होता. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी आईशी चराचरी कीर्ती त्यांची. माझ्या ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचा हा संप्रदाय वाढवणं, त्याचा प्रचार करणं, त्याचा प्रसार करणे प्रत्येकाचं कर्तव्य. कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर आपल्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. आपल्यातले पैकी बरीच मंडळी आश्रमावरती आलेले आहेत. जे आले नसतील त्यांनाही विनंती, नक्की या. कर्जतपासून आळसुंदे रोडला कर्जतजवळ 1 किलोमीटरच्या अंतर भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर. तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे आहेत. 2 एकरच्या परिसरामध्ये भव्य दिव्य हजारो झाडं आणि अत्यंत नंदनवनात आले आणि वाटतं एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. आज या कार्यक्रमाचं सौजन्य, या सप्ताहाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, सचिनराव देशमुख आणि म्हणजे भाऊसाहेब यदवते यांनी अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं. यांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी हे कार्य करण्यासाठी भगवंताने त्यांना उदंड आयुष्य द्यावं. मागल्या 2 वर्षापूर्वी आमच्या भाऊसाहेबांनी सप्ताह केलं, तर त्याही वर्षी येण्याचा योग आलेला होता, पण त्यावेळेस पाऊस खूप झाला होता. पुनश्च एकदा येण्याचा योग आला. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांची की आबाधित अशीच राहावी अशा ठिकाणी विनंती करतो. वाणीला पूर्णविराम. उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं कृपया कुणी उठू नये आणि आमच्या भाऊसाहेब दादांचा आणि सचिन भाऊंचा आमचे जय श्रीराम महाराज सत्कार करणार आहेत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती. ज्ञानेश्वर माऊली, जय विठ्ठल, जय जय हरि हरि, जय विठ्ठल, जय हरि, बोलिले ले